स्कूलचे विविध विशेष कार्यक्रम संध्याकाळी होतील, त्यामध्ये कृष्णलीला असतील आणि त्यानंतर रक्तबीज नावाचं एक सुंदर असं स्त्री 16-17 ऑगस्ट 2025 ला नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 हा 10वा वर्ष सुरू होणार आहे। या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव मध्ये दिवसभर तृतीय पंथांचे व विविध मुला मुलींचे कार्यक्रम होणार आहेत। त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे। हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत सलग चालणार आहे। या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 6 नंतर लावणी महोत्सव आणि लोकनृत्यांचे विशेष सादरीकरण राहणार आहे। 17 तारखेला संध्याकाळी इंद्रधनु नावाने विशेष तृतीय पंथांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये लोककला, शास्त्रीय कला सादरीकरण होईल आणि विविध लोकांना सन्मानार्थी म्हणून आपण सत्कार करणार आहोत। 15, 16, 17 ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम चालणार आहे आणि प्रवेश निःशुल्क आहे। सर्व नांदेडकरांनी येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि येणाऱ्या विविध राज्याच्या कलावंतांचं प्रोत्साहन देऊन मान वाढवावा। किती कलावंतांचा सहभाग आहे? जवळपास 450च्या आसपास कलावंत येत आहेत आणि 300च्या वर कलाकृती सादर होणार आहे। या 3 दिवसामध्ये भरगच्च असा नांदेडकरांसाठी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नांदेडकरांनी यावं। कोणत्या कला सादर होणार आहे? त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोककला, लावणी, भारूड आणि त्यासोबत मॉडर्न डान्स अशा विविध डान्स आणि संगीत, त्यासोबत भक्तिगीत, भावगीत आणि देशभक्तीपर गीत अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश असणार आहे। जवळपास 100 स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम यामध्ये भेटणार आहे आणि लय स्कूलचा विशेष कृष्ण रासलीला आणि महाकालीवर विशेष नृत्य सादरीकरण होणार आहे। आपल्याकडे आपण लोककला ही थीम ठेवली असल्यामुळे यावेळेस जीवन गौरव पुरस्कार हे आपण प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना देतोय। आधारित नृत्य आहे, अशा विविध नृत्यांचा कार्यक्रम आपल्याला मिळेल। विशेष सत्कार मूर्तींमध्ये आपण 4 नावं दिलेले आहेत। त्यामध्ये यावर्षीची थीम आमची जी पुरवणी आम्ही काढतो ती लोककलेवर आधारित आहे, कारण आजकाल लोककला कुठेतरी विलुप्त होते असं आम्हाला दिसतंय। ती नवीन पिढीपर्यंत जावं म्हणून आम्ही प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे जे की सिनियर लोककलावंत वर अभ्यास करतायत महाराष्ट्रामध्ये आणि PhD होल्डर आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे लोककलेचे आणि आपले मराठवाड्याचे पुत्र आहेत, त्यांना आपण लाईफ टाईम गौरव करतोय, लोककला भूषण देतोय। त्यामध्ये एक श्रीमती रंजिता नायक या किन्नर